क्वेश्चन नंबर 12 आपल्याला या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 12 दिलेला आहे. सम हाऊ ant is stuck to the rim of bicycle. तर कोणत्या तरी पद्धतीने तो जो मुंगी आहे ती मुंगी काय केलं तर बायसिकलच्या तुमच्या जी सायकल आहे त्या सायकलच्या रिमला जाऊन म्हणजे त्या रिंगला जाऊन काय झाली तर चिटकलेली आहे. ठीक आहे. स्टक टू द बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. तर डायमीटर दिलेलं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी आपण गिवन कन्सिडर करू गिवन डेटा. 12th नंबरचं घेतोय. त्याच्या आधी सर्व थेरॉटिकल पार्ट आहे. डायमीटर दिलेलं आहे. डायमीटर इज 1 मीटर. पण आपल्याला डायमीटरची मोस्टली गरज लागत नाही. आपल्याला काय लागतं तर रेडियस लागत असतं. मी जी रेडियस असेल त्याच्या हाफ भेटेल म्हणजे 0.5 मीटर भेटेल. तर आपण 0.5 या ठिकाणी लिहिलेलं आहे. पुढे वेल द बायसिकल इज ऑन द सेंट्रल स्टँड. बायसिकल कुठे आहे तर सेंट्रल स्टँड वरती. त्या स्टँड वरती लावलेली आहे. त्याला तुम्ही फिरू शकतात असं बरं का नाही. स्टँड वरती जर लावलं तर तुम्हाला ते गोल गोल फिरवता येतं. तुमची टू व्हीलर असेल किंवा सायकल असेल तुमचं बरं का नाही तर त्याला स्टँड वरती लावल्यानंतर ते चाक फिरू शकतात. अशी कंडिशन आहे तुमची. पुढे द व्हील इज सेट इन टू रोटेशन. तर रोटेशन मध्ये त्याला आपल्याला सेट करायचं. अँड इट अटेन द फ्रिक्वेन्सी 2 रिव्होल्यूशन पर सेकंद इन 10 सेकंद. तर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे तर 2 रिव्होल्यूशन पर सेकंद म्हणजेच आरपीएस. फ्रिक्वेन्सी कशाने पेन केला जातो तर एन ने पेन केला जातो. तर तो दिलेला आरपीएस इन 10 सेकंद. तर टाइम पण दिलेला म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी असते. इनिशियली कसा होता इनिशियली 0 होता म्हणजे n0 जो आहे तो इनिशियल फ्रिक्वेन्सी असेल अँड दॅट इज 0 आरपीएस. म्हणजे स्टँड वरती लावण्याआधी त्याचा स्पीड 0 होता आणि स्टँड वरती लावल्यानंतर त्याला फिरवतोय आणि 10 सेकंदामध्ये त्याचा स्पीड किती होऊन जातो तर 2 आरपीएस. एका सेकंदात तो 2 रिव्होल्यूशन करू शकतो. आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला. टाइम किती दिलेला आहे तर तुम्हाला 10 सेकंद इतका दिलेला आहे. पुढे कॅल्क्युलेट नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड बाय नंबर ऑफ रिव्होल्यूशन कम्प्लिटेड बाय अँड इन 10 सेकंद. तर त्या मुंगीने त्या 10 सेकंदामध्ये किती नंबर ऑफ रिव्होल्यूशन परफॉर्म केले ते आपल्या ठिकाणी फाईंड करायचं आहे. मग फर्स्ट फाईंड करायचं आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन. नंबर ऑफ रिव्होल्यूशन. ओके, नंबर ऑफ रिव्होल्यूशन आपल्याला ठिकाणी फाईंड करायचं आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला सेकंड पॉईंट दिलेला आहे इन 10 सेकंद. आणि पुढे दिलेलं आहे टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्होल्यूशन. पहिल्या कम्प्लीट रिव्होल्यूशन साठी टाइम किती लागणार. मग सेकंड फाईंड करायचा आपल्याला टाइम आपण टी कन्सिडर करणार आहे. फर्स्ट रिव्होल्यूशन साठी त्याला किती टाइम लागणार तो आपल्याला फाईंड करायचा. आणि सेकंड दिलेला आहे तुम्हाला अँड लास्ट कम्प्लीट रिव्होल्यूशन आणि शेवटच्या कम्प्लीट रिव्होल्यूशन साठी. त्याच्या आधीच नाही फक्त शेवटचं रिव्होल्यूशन साठी. मग आपल्याला थर्ड फाईंड करायचं आहे टाइम फॉर लास्ट रिव्होल्यूशन. ओनली लास्ट रिव्होल्यूशन. फक्त लास्ट रिव्होल्यूशन साठी आपल्याला टाइम या ठिकाणी फाईंड करायचा आहे. आता एक कन्सेप्ट समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. नंबर ऑफ रिव्होल्यूशन कसे फाईंड केले जातात तर ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, तर पहिले आपण नंबर ऑफ रिव्होल्यूशन साठी कन्सिडर करू. तर मी फॉर्म्युला सांगतो आणि त्यानंतर मग आपण कसं सॉल्व्ह करायचं त्यावरती कॉन्सन्ट्रेट करू. नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला. समजा एक रिव्होल्यूशन कम्प्लीट झालं. ओके, एक रिव्होल्यूशन कम्प्लीट झालं तर हा जो अँगल कव्हर होतोय तो किती असतो तर 2π म्हणजे 360 डिग्री. बरं का नाही 360 डिग्री फॉर 1 नंबर ऑफ रिव्होल्यूशन. 1 रिव्होल्यूशन फॉर 1 रिव्होल्यूशन अँगल कव्हर इज 2π. तर नंबर ऑफ एका रिव्होल्यूशन साठी 2π इतका अँगल कव्हर होणार. आणि नंबर ऑफ रिव्होल्यूशन मग एक रिव्होल्यूशन झाला अर्धा रिव्होल्यूशन किती पण होऊ शकतात ना. समजा इथून स्टार्ट झाला आणि इथे येऊन परत इथं थांबला अर्धाच रिव्होल्यूशन झाला. मग त्यासाठी अँगल किती असते तर आपल्याला शोधावा लागेल तो. क्लिअर आहे. किंवा एक रिव्होल्यूशन कम्प्लीट करून परत इथं आला किंवा मग 2 रिव्होल्यूशन करून इथं आला. मग किती पण रिव्होल्यूशन होऊ शकतात. मग आपल्याला काय करायचं तर नंबर ऑफ n रिव्होल्यूशन साठी फाईंड करायचं. तो पहिला झाला एक रिव्होल्यूशन साठी 2π इतका अँगल कव्हर करेल आणि n रिव्होल्यूशन साठी किती करेल तर थिटा इतका करेल. आणि आपल्याला फाईंड करायचं काय नंबर ऑफ रिव्होल्यूशन. तर इकडे घेऊन टाका थिटा इकडे 1 इंटू थिटा राहिला आणि हा डिवाइड करायला 2π म्हणजेच आपल्याला काय भेटायचं n रिव्होल्यूशन. 1चं काही गरज नाही माझ्याला n रिव्होल्यूशन. मग n रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला काय असतो तर नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला थिटा डिवायडेड बाय 2π. हा नवीन फॉर्म्युला आलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू थिटा डिवायडेड बाय 2π.
2 पाय तर माहिती आहे आपल्याला, फक्त काम काय आपलं तर थिटा फाईन करणं, बरं की नाही. थिटा एकदा का फाईन केला आपण तर आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन या ठिकाणी भेटून जातील. ही बेसिक कॉन्सेप्ट या ठिकाणी आपण यूज केलेली आहे. तर नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला समजलाय तुम्हाला. तर हे मी पूर्ण चॅप्टर मध्ये कधी सांगितलं नाही, पण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा याच्या पुढे पण येणार आहे. तर लक्षात ठेवायचं नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला, नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू थिटा डिवायडेड बाय 2 पाय. तर आता आपण स्टार्ट करू. थिटासाठी काय काय लागणार आहे, तर थिटासाठी लागेल तुम्हाला कायनामेटिकल इक्वेशन, कारण टाइम दिलेलं आहे तुम्हाला. कायनामेटिकल इक्वेशन आपल्याकडे 3 आहे टोटल. मी लिनियर लिहितो, v इज इक्वल टू u प्लस at. दुसरा जर घेतला तर s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. आणि तिसरा जर घेतला तर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. पण याचा थिटा म्हणजे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट, म्हणजे याच्यात तर यूज करता येणार नाही आपल्याला, बरं की नाही. याच्यात पण आहे थिटा, म्हणजे ये आणि ये यूज आपण करू शकतो. मग याच्यापैकी कोणतं यूज करायचं तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, तर डिस्कस केलं तर हे जर घेतलं तर थिटा भेटेल आपल्याला. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी भेटेल आणि प्लस तुमचं थिटा या ठिकाणी काय भेटेल तर ओमेगा 0t भेटेल आणि प्लस 1/2 at स्क्वेअर भेटेल. एच्या जागी काय करायला लागेल तर अल्फा यूज करावं लागेल. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली, इनिशियल किती तर 0 आहे, म्हणजे तुम्ही ते 0 पुट करू शकतात, म्हणजे टर्म कॅन्सल झाली. 1/2 अल्फा, अल्फा दिलेला आहे का नाही, मग आपलं काम काय तर अल्फा आधी फाईन करावं लागेल आपल्याला. क्लिअर आहे. मग अल्फा जर फाईन केला आणि टाइम दिलेला आहे तुम्हाला तर ही थिटा भेटून जाईल तुम्हाला. ओके, किंवा याचं जर पुट केलं फायनल व्हेलॉसिटी नाही, इनिशियल माहिती आहे तुम्हाला ए आणि एस, म्हणजे परत ऍक्सेलरेशन तुम्हाला शोधावंच लागेल. म्हणजे कोणत्याही या केसमध्ये तुम्ही यूज करा नाही तर या केसमध्ये यूज करा. ही केस यूज करता येणार नाही लास्टवाली. का यूज करता नाही, कारण याच्यात टाइम नाहीये आणि आपल्याला टाइम दिलेला आहे. ओके, टाइम नाही म्हणून पहिलं पण गेलं दुसरं पण गेलं. क्लिअर आहे. मग आपल्याला यूज करायचं नाही. पण अजून एक प्रॉब्लेम आहे की आपल्याला अल्फाच माहित नाही. क्लिअर आहे. मग अल्फा शोधावा लागेल, त्यासाठी मग आपल्याला पहिलं इक्वेशन यूज करता येईल. यस नाही पण याच्यात अल्फा भेटेल आपल्याला. मग तो काय भेटेल तर ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 एच्या जागी अल्फा टी, याची व्हॅल्यू 0 होणार आहे. मग आपल्याला अल्फा भेटू शकतो, कारण ओमेगा दिलेला आहे तुम्हाला, टी पण दिलेला आहे, म्हणजे अल्फा भेटू शकतो. मग आपण फर्स्ट इक्वेशन रोटेशनल मोशन मधला आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर मग सेकंड यूज करू. थर्ड आपल्याला यूज करायचा नाहीये. फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी यूज करायला लागेल. बाय युझिंग फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इन रोटेशनल मोशन. तर काल मी तुम्हाला तो टेबल ड्रॉ करून दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण ते लिहिलेलं होतं, बरं की नाही. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू यू प्लस काय असायचं तुमचं एटी म्हणजे अल्फा टी. मग मी अँग्युलर मध्ये कन्वर्ट केलं, v च्या जागी ओमेगा टाकला, u च्या जागी ओमेगा 0 टाकला, अल्फा टी. आता ओमेगाचा फॉर्म्युला इन टर्म, कारण तुम्हाला दिलेलं फ्रिक्वेन्सी, मग ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2 पाय n इज इक्वल टू याच्या जागी 2 पाय आणि काय आलं तर n0 प्लस काय असायचं तुमचं अल्फा टी. आता 2 पाय तसाच ठेवा आणि n ची व्हॅल्यू किती आहे तर 2 दिलेली. पुढे 2 पाय आणि n0 ची व्हॅल्यू किती आहे तर 0 आहे, पुट करून टाका आणि प्लस करायला जर तुमचं अल्फा, टाइम किती दिलेला आहे, टाइम टोटल दिलेला आहे तुम्हाला 10 इतका दिलेला आहे. इज दॅट क्लिअर. तर 2 इंटू 2 किती येणार आहे 4, मग राहिला 4 पाय इज इक्वल टू आज आला तुमचा 0 प्लस करायला तर अल्फा इंटू 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. मग अल्फा इज इक्वल टू काय भेटेल तर 4 पाय डिवायडेड बाय 10. याला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता, डिवाइड दोन्ही टर्मला. मग अल्फा इज इक्वल टू 2 2 जा 4. ओके, आणि 2 5 किती झालं 10 झाला, म्हणजे 2 पाय अपॉन 5 हे झालं अल्फाची व्हॅल्यू. पण आपल्याला अल्फा नको आहे, आपल्याला थिटा लागतं, बरं का नाही. आणि याचं जर युनिट घेतलं तर एक असेल रॅड पर सेकंड स्क्वेअर, याचं युनिट असेल. तशी काही गरज नाही त्याची आपल्याला युनिट देण्याची, कारण हे शोधायला नाही लावलंय. इथं तुम्ही युनिट नाही दिलं तरी चालेल, पण देऊन टाकायचं. ठीक आहे. आता आपण यूज करू सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इन रोटेशनल बाय युझिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मधलं आपल्याला सेकंड इक्वेशन यूज करायचं इन रोटेशनल मोशन. आता सेकंड इक्वेशन काय, तर सेकंड इक्वेशन आहे यसच्या जागी टाकायचं आपल्याला थिटा. यस इज इक्वल टू युटी म्हणजेच काय ओमेगा 0 टी.
प्लस 1 हाफ ए टी स्क्वेअर. मग प्लस घ्यायचं 1/2 हाफ ए टी म्हणजे ए आणि टी तसंच राहील ए टी स्क्वेअर. मग आपल्याला थिटा या ठिकाणी भेटून जाईल. मग थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट इज 2 पाय n0 इंटू टी प्लस राहिला 1/2 अल्फा इंटू टी स्क्वेअर. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाका. मग थिटा इज इक्वल टू राहिला 2 पाय n0 इज 0 इंटू टी. टी किती आहे तर 10 पुट करून द्यायचंय. प्लस 1/2 अल्फाची व्हॅल्यू आलेली. अल्फाची व्हॅल्यू काय आहे 2 पाय डिवायडेड बाय 5. ओके 1/2 अल्फाची व्हॅल्यू इथे टाकली आणि राहिला टी. टी किती आहे तर 10. 10चा काय करायचा स्क्वेअर करायचा. थिटा ऍज इट इज ही पूर्ण टर्म काय होणार आहे 0 कारण 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय करायचा आन्सर 0 प्लस दिस 2 and 2 गेट कॅन्सल म्हणजे राहिला पाय डिवायडेड बाय 5 आणि 10चा स्क्वेअर किती होणार तर 100. फायनली डिवाइड करता येईल म्हणजे किती झाला तर 20 झाला. बरं का नाही 5 to the 10 म्हणजे 20. मग थिटाची व्हॅल्यू किती भेटणार तर 20 पाय. तर ही स्टेप आपण पुढे लिहू वाटलं तर ठीक आहे. आता बोर्ड आपल्याकडे थोडा कमी आहे तर तुम्ही इथपर्यंत विचार. आता आपल्याला फाईन करायचं थिटा. थिटा इज इक्वल टू 0 नाही लिहिला तरी चालेल. राहिला 5 डिवायडेड बाय 2. 5 ने याला डिवाइड करा म्हणजे 220 म्हणजे पायची थिटाची जी व्हॅल्यू आली किती झाली तर 20 पाय. आणि अँगल मेजर करणार आहे कशामध्ये तर रॅडियन मध्ये. या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आपण रॅडियन मध्ये मेजर करणार. पण आपल्याला थिटा नाही विचारला आपल्याला विचारलं नंबर ऑफ रिव्होल्यूशन. ओके मग तो नंबर ऑफ रिव्होल्यूशनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करू. ठीक आहे. बट नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज इक्वल टू काय फॉर्म्युला तर त्याचा फॉर्म्युला आहे थिटा डिवायडेड बाय 2 पाय. आणि थिटा किती आला तर थिटा आला तुमचा 20 पाय. त्याला डिवाइड करायचं 2 पाय 2 कॅन्सल मग 2 10 किती झालं तर 20. मग नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती झाले तर 10 रिव्होल्यूशन्स या ठिकाणी कंप्लीट होणार. ठीक आहे. मग नंबर ऑफ रिव्होल्यूशन झाले तुमचा 10 रिव्होल्यूशन. तर हा फर्स्ट पार्ट जो आहे न्यूमेरिकलचा तर आपण या ठिकाणी तो कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला सेकंड पार्ट साठी या ठिकाणी मूव्ह करावं लागेल. आता सेकंड पार्ट काय सांगितलं पहिल्या एका रिव्होल्यूशन साठी किती टाइम लागणार आहे. फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन द टाइम टेकन बाय दॅट पार्टिकल त्या बॉडीने किती पार्टिकल म्हणता येईल अँट म्हणता येईल तुझी मुंगी आहे तर एका रिव्होल्यूशन साठी त्याला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला त्या मुंगीला किती टाइम लागेल तो फाईन करायचा. आता परत टाइम जर फाईन करायचा असेल ऑलरेडी आपल्याकडे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे बरं का नाही रोटेशनल मोशन मध्ये. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इन रोटेशनल तर त्याच्यात थिटा दिलेला आहे ओमेगा 0 अल्फा टी. आता टी जो घ्यायचा तो फर्स्ट याच्यासाठी फर्स्ट रिव्होल्यूशन. मग थिटा किती राहील रे फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन एक रिव्होल्यूशन जर कंप्लीट केलं तर टोटल अँगल किती राहील तर टोटल अँगल राहील 2 पाय 360 अँगल राहतो राईट ना. मग 2 पाय इतका अँगल घेऊ शकतो. मग आपण सेकंड साठी सॉल्व्ह करू सेकंड साठी. ठीक आहे. the time taken for one revolution for first revolution म्हणून येतं. first revolution is given by okay. तर हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं बाय युजिंग फर्स्ट सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इन रोटेशनल मोशन. ठीक आहे. रोटेशनल मोशन मध्ये मग थिटा इज इक्वल टू काय तर ओमेगा 0 टी मी डायरेक्ट लिहितो प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे मग तिथं मी अल्फा टी स्क्वेअर केला. ठीक आहे. मग एका रिव्होल्यूशन साठी तर थिटा जो आहे तर टाइम जो आहे तो काय करावा लागेल तुम्हाला फर्स्ट करावा लागेल नाही का. आणि इथला बाजू टाइम असेल तो काय असेल तर फर्स्ट एका रिव्होल्यूशन साठी टाइम किती लागणार. आणि जो थिटा आहे तर ते आपण काय करायचं फॉर फर्स्ट रिव्होल्यूशन घ्यायचं. क्लिअर आहे. फर्स्ट रिव्होल्यूशन साठी इतका थिटा तुमचा राहील. मग फर्स्ट रिव्होल्यूशन एका रिव्होल्यूशन साठी थिटा असणार आहे 2 पाय. ओमेगा 0 च्या जागी टाकायचं 2 पाय n0 आणि इंटू करायला टी फर्स्ट राहिला प्लस 1/2 अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आपण आधीच फाईन केलेली आहे. अल्फाची व्हॅल्यू काय आली होती तर ओके 2/5 पाय ना. तर ती अल्फाची व्हॅल्यू इथे टाकू शकता किंवा मग लास्टला तुम्ही टाकलं तरी चालेल. ठीक आहे. एक तर काम करा अल्फा इंटू टी स्क्वेअर फॉर फर्स्ट टाइम. ठीक आहे. ती लास्टला टाकून वाटलं सर. आता राहिला 2 पाय n0 किती आहे तर इनिशियल फ्रिक्वेन्सी जी आहे ती किती तर 0 आहे म्हणजे टोटल टर्म तुम्ही 0 पुट करू शकता. ओके. तर तुम्हाला आता समजताय तर तुम्ही डायरेक्टली पुट करू शकता काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे. प्लस
राहिला 1/2. अल्फाची व्हॅल्यू पुट करून टाकू. अल्फाची व्हॅल्यू किती असणार आहे, तर तो आला आता 2/5 पाय, राईट ना. आणि इंटू टी स्क्वेअर झाला. हा कोणासाठी झाला, तर फर्स्ट याच्यासाठी. पुढे रिझन द्यायचं तरी होऊन द्या, पण तशी काही गरज नाहीये. मग याला सॉल्व्ह जर केलं तर हा 2 आणि इथला 2 काणार आहे कॅन्सल, बरं का नाही. म्हणजे हा करायला तर 2 पाय इज इक्वल टू π/5 इंटू करायला तर टी स्क्वेअर आला तुमचा फर्स्ट साठी. ठीक आहे. इथला पाय आणि इथला पाय काय आला, कॅन्सल. 5 कडे डिवाइड आहे, इकडे काय करा, मल्टिप्लाय करून घ्या. 5 इंटू 2 किती झाला 10. म्हणजे जो टी स्क्वेअर फर्स्ट भेटणार आहे, फर्स्ट रिव्हॉल्युशन साठी टाइम लागणार आहे आपल्याला, पण त्याचा स्क्वेअर भेटला. तो किती भेटला, तर 10 भेटला. आणि पुढच्या स्टेपला याचं काय करून घ्यायचं, स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं. स्क्वेअर रूट जर घेतला तर तुम्हाला तो टाइम भेटून जाईल. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट इथे लिहितो वाटलं तर. स्क्वेअर रूट जर घेतला तर टी फर्स्ट हा भेटेल रूट ऑफ 10 भेटेल. रूट ऑफ काय भेटेल, तर 10 भेटेल. आणि रूट 10 ची जी व्हॅल्यू असते ती असते 3.142, राईट ना. 3.162 वाटतं. ओके, बघा स्क्वेअर रूट काढा. आन्सर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये असं दिलेलं आहे, पण तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल. स्क्वेअर रूट काढा 10 च्या 0 मध्ये बघा, तर माझ्या मते तो नंबर आहे तुमचा 3.162, राईट ना. हो सर. सर तर हा टाइम आला तुमचा सेकंड मध्ये. ठीक आहे, ओके. तर हा झाला तुमचा पहिला टाइम. एका रिव्होल्युशन साठी तुम्हाला इतका टाइम लागेल, √10 सेकंद इतका टाइम लागेल. तर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये इतका आन्सर दिलेला आहे, इतकं लिहिलं तरी चालेल. तर या आता समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. फक्त लास्ट याच्यासाठी सांगितलेलं आहे, बरं का नाही. म्हणजे आपल्याला टोटल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत किती टाइम लागला ते मेजर करावं लागेल, बरं का नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती टाइम लागला ते मेजर करावं लागेल, आणि त्याच्या आधीचा मेजर करावं लागेल, म्हणजे आपल्याला लास्टचं भेटेल, बरं का नाही. म्हणजे आपल्याला शोधावं लागेल टोटल रिव्हॉल्युशन किती झाले, तर 10 पाय झाले. म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तुमचे 10 झाले, बरं का नाही. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आपण कॅल्क्युलेट केले 10. म्हणजे 9th रिव्हॉल्युशन साठी किती टाइम लागणार आहे ते शोधावं लागणार, आणि 10th रिव्हॉल्युशन साठी किती लागणार आहे ते शोधावं लागेल. आणि या दोघांचा जो डिफरन्स आहे तो म्हणजे तुम्हाला भेटेल टाइम टेकन फॉर द लास्ट सेकंड, लास्ट रिव्हॉल्युशन. क्लिअर आहे. फक्त शेवटच्या याच्यासाठी काढायचं ना. मग 9 साठी किती लागला आणि पूर्ण 10 साठी किती लागला. मग 10 रिव्हॉल्युशन मधून 9th रिव्हॉल्युशन साठी जो टाइम लागेल तो जर मायनस केला तर तुम्हाला फक्त लास्ट याच्यासाठी भेटेल. क्लिअर आहे. लास्ट म्हणजे स्टार्टिंग टू एंड मध्ये सांगितलं त्यांनी, फक्त लास्ट सांगितला. ओके, असा क्वेश्चन आहे. तर बघू आता आपण टाइम टेकन फॉर 9th रिव्हॉल्युशन साठी आपण फाइंड करू. टाइम टेकन फॉर 9th रिव्हॉल्युशन इज. परत आपल्याला यूज करायचं किती नंबरचं इक्वेशन, तर 3rd नंबरचं इक्वेशन, सॉरी सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करावं लागेल रोटेशनल मध्ये. ठीक आहे. मग तो काय आहे, तर थिटा किती नंबरचं घ्यायचं आपल्याला, 9th नंबरचं, तर 9 कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि पुढे काय, तर ओमेगा 0 आणि टी किती नंबरचा, तर 9th नंबरचा. हा फर्स्ट झाला. आता आपल्याला 9th घ्यायचा आहे. प्लस का असेल, तर 1/2 आणि इथं अल्फा इंटू टी स्क्वेअर, तो पण किती नंबरचा 9. अल्फा तर बदलणार नाही, अँग्युलर वेलस एक्सेलरेशन त्याचं सेमच राहणार. ठीक आहे. आता थिटा 9. आता बघा एक रिव्हॉल्युशन साठी किती अँगल कव्हर होतोय, फॉर 1 रिव्हॉल्युशन अँगल कव्हर होतोय 2 पाय. 2 रिव्हॉल्युशन साठी किती होणार आहे, 4 पाय. 3 साठी किती होणार आहे, 6 पाय. म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथे किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन आहे, 9th रिव्हॉल्युशन. म्हणजे 9 इंटू 2 म्हणजे किती झाला, 18 पाय झाला. क्लिअर आहे. मग 9th रिव्हॉल्युशन साठी किती अँगल कव्हर होणार, तर 18 पाय. ही जी टर्म आहे ती डायरेक्ट 0 होणार आहे, तर मी डायरेक्ट 0 टाकतो. क्लिअर आहे. ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेलं आहे, परत ते टाकायची गरज नाही, तर तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. तर राहिला 1/2. अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, अल्फाची व्हॅल्यू आहे 2/5 इंटू पाय, आणि राहिला टी स्क्वेअर 9th नंबरचा. ठीक आहे. तर हा 2 आणि इथला 2 काय आला, कॅन्सल झाला. मग राहिला काय, तर लिहून टाका 18 पाय इज इक्वल टू π/5 इंटू करायला तर टी स्क्वेअर 9. ओके, टी स्क्वेअर 9th रिव्हॉल्युशन साठी. पाय काय येणार आहे, कॅन्सल. 18 इकडे डिवायडेड, सॉरी 5 इकडे डिवायडेड, इकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे टी स्क्वेअर 9 इज इक्वल टू काय भेटेल, तर 18 इंटू 5. ओके, 18 इंटू 5. आता 18 इंटू 5, 5 8 जागी झाला तर 40.
विथ कॅरी 4 5 प्लस 90 झाला बरं का नाही. मग टी स्क्वेअर 9 इज इक्वल टू काय असेल तर 90. पण याचं काय करून घ्या, रूट घेऊन टाका. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतला तर टी 9 भेटेल आपल्याला, अंडर रूट ऑफ काय तर 90 भेटेल. ओके, अंडर रूट ऑफ काय भेटेल 90 भेटेल. आता अंडर रूट ऑफ 19 जर घेतलं तर याला असं लिहू शकतो तुम्ही 9 इंटू 10. 9 कशाचा स्क्वेअर रूट आहे 3 चा बरं का नाही. मग 3 रूट 10 आज आला तुमचा सेकंड मध्ये. याला सॉल्व्ह करायचं तर सॉल्व्ह करू शकता तुम्ही, 10 ची व्हॅल्यू टाकू शकता. ठीक आहे, आपण वाटलं तर फायनल सॉल्व्ह करू. आता झाला 9 रिव्हॉल्युशन साठी. आता आपण काय करू 10th रिव्हॉल्युशन साठी किती टाइम लागेल ते फाईन करू आणि मग दोघांची सबट्रॅक्शन करून टाकू. ठीक आहे, आता त्यातला पहिला पार्ट झाला. आता दुसरा पार्ट, टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्युशन. सिमिलरली आता आपल्याला फाईन करायचं परत सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. फक्त 9च्या जागी मी काय करणार तर 10 करणार. मग थिटा 10 इज इक्वल टू ओमेगा 0 टाइम कोणासाठी लागणार तर 10 याच्यासाठी प्लस 1/2 अल्फा आणि करायला तर टी स्क्वेअर कोणासाठी तर 10 साठी. ओके, पुट करा इथं. आता टोटल नंबर ऑफ रिव्होल्युशन 10 कम्प्लीट झालं. एकासाठी 2 पाय तर 10 साठी राहील 20 पाय. इथं पुट करा 20 पाय. ओमेगा 0 तो 0 होणार आहे, इनिशियल फ्रिक्वेन्सी 0 आहे. पुढे 1/2 अल्फाची व्हॅल्यू आलेली आहे 2 डिवायडेड बाय 5 पाय आणि राहिला टी स्क्वेअर 10 झाला. 2 परत कॅन्सल होणार आहे, राहिला 20 पाय. 20 पाय ऍज इट इज. राहिला 5 पाय डिवायडेड बाय 5 इंटू करायला तर टी स्क्वेअर 10 झाला. पाय पाय काय होणार आहे कॅन्सल. 5 कडे डिवाइड इकडे काय करा मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे, तर काय होईल तर आज आला तुमचा 20 इंटू 5 आणि या ठिकाणी जो रिमेनिंग राहणार आहे तो टी स्क्वेअर काय झाला तर 10 साठी झाला नाही का. मग याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका, आन्सर भेटून जाईल तुम्हाला. तर पुढच्या स्टेप मध्ये मी काय करतो याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकतो. टेकिंग स्क्वेअर रूट 2 इंटू 5 किती झाला तर 2 इंटू 5 100 झाला. मग आला टी फॉर लास्ट याच्यात अंडर रूट ऑफ काय आला तर 20 इंटू 5 किती झाला तर 100 आणि 100 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर ते आहे तुमचं 10चं स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, 10 सेकंद याला किती लागणार तर लास्ट रिव्होल्युशन साठी किती सेकंद लागणार तर 10 सेकंद इतकं लागणार. पण आपल्याला फक्त फाईन करायचं आहे टाइम टेकन फॉर लास्ट रिव्होल्युशन ओनली. ठीक आहे, therefore time taken for last revolution मग टी लास्ट जर घेतला तर टोटल टाइम आपल्याला 10 त्याच्यासाठी लागेल. टी 10 मधून काय करा तर टी 9 काय करा मायनस करा आणि टी 10 ची व्हॅल्यू आलेली आहे 10 आणि टी 9 ची व्हॅल्यू आलेली आहे 3 रूट 10. रूट 10 ची व्हॅल्यू माहिती आहे तर रूट 10 ची व्हॅल्यू आहे 3.162. मग 10 मायनस 3 ने मल्टिप्लाय करा. 3 2 जाके झाला 6, 3 6 जाके झाला 18, 3 प्लस 1 4 आणि 3 इंटू 3 किती झाला 9 9.8 आणि या दोघांची काय करायचं सबट्रॅक्शन करा. फायनल आन्सर आपल्याला भेटून जाईल. मग 10 मधून हा मायनस करायचा आहे म्हणजे पुढचे सर्व 0 घ्यावं लागेल आणि हा 9 मायनस 4.86 0 मायनस हा झाला 4 इथं झाला 9 9 मायनस हा 1 परत 9 9 मायनस 4 हा झाला 5 आणि इथं 9 म्हणजे 0 पॉईंट. ओके, आन्सर काय ना तर 0.514 इतकं काय लागणार तर तुम्हाला सेकंद लागेल. ठीक आहे, मग फक्त लास्ट रिव्होल्युशन साठी टाइम किती लागेल तर 0.514 सेकंद इतका टाइम तुम्हाला लागेल. ओके, तर या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यात सगळं तुम्हाला काय सांगितलं टाइम टेकन फॉर ओनली 5th सेकंद 5 नंबरच्या रिव्होल्युशन साठी किती टाइम लागेल तर तुम्हाला काय करावं लागेल 4 साठी किती लागणार ते शोधावं लागेल आणि पूर्ण 5 साठी किती लागेल मग 5 मधून ते 4चं रिव्होल्युशन मायनस करावं लागेल. ओके, तुम्हाला किती नंबरचं विचारलं आता त्याने फर्स्ट आणि फक्त लास्ट सांगितलं. त्याने कितीही नंबरचं विचारलं तरी तुम्हाला ते फाईन करता आलं पाहिजे. ओके, तर जितक्या नंबरचं विचारलं तितकं फाईन करा आणि त्याच्या आधीचं फाईन करा. दोघांचे सबट्रॅक्शन तेवढ्यासाठी तुम्हाला तो टाइम भेटून जाईल. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30 नंबरचं क्वेश्चन आपण डिस्कस करू.
30 नंबरचं काय सांगितलेलं आहे तुम्हाला, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन अँड ग्रामोफोन डिस्क इज 0.5 दिलेला आहे. ग्रामोफोन ते बघा पहिले ते म्युझिक वगैरे लावायचं आहे त्याच्यावरती लावायचं बरं का नाही, तर तो ग्रामोफोन असतो. तर एक काडी राहायची ती त्याच्यावरती टच करायचं आणि ते गोल गोल फिरायचं बरं का नाही, तर त्याला ग्रामोफोन म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे तर 0.5. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आणि हा स्टॅटिक दिला आहे तर म्यू एस कन्सिडर करू आणि तो किती दिलेला आहे तर तुम्हाला 0.5 दिलेला आहे. याला युनिट नसतं, द्यायची काही गरज नाही. पुढे रेडियस ऑफ डिस्क इज 8 सेंटीमीटर. टोटल रेडियस दिलेली त्याची ओरिजिनल रेडियस आणि किती दिले तर 8 सेंटीमीटर. ओके, आता या फक्त सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करा तर मीटर, मग 10 किती होणार तर -2 येणार आहे, झालं तुमचं मीटर मध्ये. पुढे इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द डिस्क. इनिशियली जो ती टच केलेली आहे ती किती सेंटीमीटर वरती दिलं तर 5 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे, म्हणजे हा स्मॉल आर घेऊ आपण. बघा आता मी डायग्राम काढतो, त्या डायग्राम वरून तुम्हाला इझिली समजून जाईल. 5 सेंटीमीटर याचं कन्वर्जन मीटर मध्ये करून टाका, पाय इंटू 10⁻² मीटर. पायची व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता, आता टाका नाही तर मग न्यूमेरिकल मध्ये टाका. पुढे अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. तर स्लिप होतोय, स्लिप म्हणजे लांब जातोय, म्हणजे कोणत्या प्रकारचा फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स आहे अवे. विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ऍट द रिंग. तर कोणत्या फॅक्टरने तुमचं हे चेंज होणार तर ते तुम्हाला फाईन करायला लावलं. म्हणजे तुम्हाला काय करायचं तर फ्रिक्वेन्सी फाईन करायचं, दोन फ्रिक्वेन्सी फाईन करायचं आपल्याला. तर एक N1 फाईन करायचा आहे आणि दुसरा N2, दुसऱ्या केसमध्ये N2, असे दोन फ्रिक्वेन्सी फाईन करायचं. तुम्हाला काय सांगितलं ऍट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी काय असणार तर N असणार आणि N आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर फाईन करायचं आहे. N आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं आहे. ओके, तर न्यूमेरिकल मध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर प्रिंटिंग मिस्टेक काय आहे तर हा जो आर दिलेला आहे तर डायरेक्ट तुम्ही 5 सेंटीमीटर जर घेतला तर न्यूमेरिकल तुमचं सॉल्व्ह होणार नाही. तर याच्यामध्ये पायच्या जागी तुम्हाला 2 घ्यावं लागेल. ओके, तर या न्यूमेरिकल मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली तर ती 2 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर नाही. ठीक आहे, तेवढं करेक्शन करून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करता येईल. आता आपल्याला काय करायचं आहे तर फ्रिक्वेन्सी फाईन करायचं आहे. आता मी एक डायग्राम काढतो. आकायचा तो ग्रामोफोन आहे सपोज. आकार झाला तर तुमचा ग्रामोफोन आहे, ही झाली त्याची ऍक्सिस झाली. त्याच्या अराउंड तो ग्रामोफोन काय होतं तर रोटेट होतोय. डिस्कच्या शेप मध्ये असतो तो. ठीक आहे, पूर्ण सॉलिड डिस्क आहे. मी त्याला शेडेड करून घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल तो डिस्क आहे. ठीक आहे, आणि या डिस्कची जी रेडियस आहे ओरिजिनल रेडियस ती किती आहे तर ती रेडियस आहे तुमचं 8 सेंटीमीटर. कॅपिटल R इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय करायचं आहे तो ग्रामोफोनचा जो पॉइंटर आहे किंवा कॉइन आहे त्याच्यावरती कॉइन टाकलेला आहे किंवा काही पण टाकलेला असेल तो किती सेंटीमीटर वरती घेतलेला आहे तर 2 सेंटीमीटर. मग या ठिकाणी कुठेतरी असेल आणि आज तो सर्क्युलर पाथ काय करणार तर कव्हर करेल. आज जर पॉईंट घेतला तर हा सर्क्युलर मोशन करणार आहे. बॉडी कोणतं मोशन करणार आहे रोटेशनल. आणि या सर्क्युलर पाथची जी रेडियस आहे तर ती किती दिली आहे तुम्हाला 2 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे. आणि तुम्हाला त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी काय करायची या ठिकाणी फाईन करायची आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी फाईन करायचं आहे. आपण पहिली कंडिशन घेऊ. इफ कॉइन दिले का काय दिले बघा बरं. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन कॉइन दिलेला आहे. हा, त्या ठिकाणी एक कॉइन दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे या ठिकाणी हा कॉइन असणार आहे. ग्रामोफोन वरती हा काय दिलेला आहे तुम्हाला कॉइन दिलेला आहे आणि तो कॉइन कुठे तर 2 सेंटीमीटर वरती. ठीक आहे, इफ इनिशियली coin is at a distance of 2 centimeter. Initially coin is at distance of 2 centimeter. तर त्या केसमध्ये यावरती आणि कॉइन कुठे चाललाय तर सेंटर पासून अवे चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो फोर्स असणार आहे तो कोणता असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स असेल.
आणि या सेंट्रीफ्युगल फोर्सला कोण बॅलन्स करतं, तर फ्रिक्शनल फोर्स या ठिकाणी बॅलन्स करणार. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेले. सेंट्रीफ्युगल फोर्सला सेंटरकडे डायरेक्ट होणार आहे, सेंटर पासून अवे डायरेक्ट होणार तो सेंट्रीफ्युगल, आणि कॉइन पण अवे चाललेला आहे. क्लिअर आहे. मग दोन्ही तुम्हाला इक्वल करावं लागेल. सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. फ्रिक्शनल फोर्स. ओके. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, तर तो आहे तुमचा mv²/r. पण आपल्याला v नाही विचारला, आपल्याला काय विचारलाय, n विचारलाय. आणि n कशामध्ये असतो, ओमेगा मध्ये. मग सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला मी काय घेणार, तर mr²² घेणार आहे. क्लिअर आहे. ओमेगा का, कारण त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी लगेच भेटून जाईल. v घेतला तर फ्रिक्वेन्सी भेटणार नाही. आणि जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नॉर्मल रिएक्शन वरती, आणि प्रोपोर्शनची कॉन्स्टंट काय घेतो असतो, तर μs घेतो. आणि नॉर्मल रिएक्शन वेट त्याचं डाऊनवर्ड जाणार आणि त्याला बॅलन्स करायला त्याचं वेट mg असणार. तर मी तिथे काय दाखवत नाही, तो ऑलरेडी आपण थेअरीमध्ये बघितलेलं आहे. दिस mr ऍज इट इज, आणि ओमेगाच्या जागी मी काय टाकलं, 2πn. तर पहिल्या केसमध्ये घेतला n1 त्याचा स्क्वेअर, आणि राहिला μs, आणि n च्या जागी मी काय टाकलं, तर mg टाकलं. ओके. वेअर n इज इक्वल टू वेट mg. इथला m आणि इथला m का होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मारायला काय, तर r कोणता, तर स्मॉल r घेतला, तेवढं लक्षात ठेवा. r इंटू 2 चा स्क्वेअर करायचा 4, या ठिकाणी पायचा स्क्वेअर, आणि राहिला n² इज इक्वल टू μs इंटू g. आता अजून एक लक्षात ठेवायचं, या पूर्ण चॅप्टर मध्ये g ची जी व्हॅल्यू आहे ती 10च घ्यायचं, किंवा याच्या पुढे पण आपण जे घेणार आहे g ची स्टँडर्ड व्हॅल्यू आता आपण 10 घेणार आहे, नॉट 9.8. 9.8 घेऊन सॉल्व्ह करायचं नाही, 10 घेऊनच सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला फाइंड करायचं फ्रिक्वेन्सी. r आणि 4π² इकडे मल्टिप्लाय, तिकडे काय करा, तर डिवाइड करा. मग n1² इज इक्वल टू करायला तर μs इंटू g डिवाइड बाय काय असेल, तर 4π² इंटू काय आला, तर r, आणि याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका. फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. मग n इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट, हा सर्व कशामध्ये येणार, तर रूट मध्ये येणार आहे. मग झाला μs इंटू g टोटल डिवाइडेड बाय 4π² इंटू काय असेल, r. आणि अजून एक दिलेले तुम्हाला ब्रॅकेटमध्ये π² ची व्हॅल्यू. π² ची जी व्हॅल्यू असते ती असते नेहमी 10 असते. ठीक आहे. g इज इक्वल टू π² घ्यायला लावला बघा, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, तर ते तुम्ही कॅन्सल करू शकता. ठीक आहे. g आणि π² ची व्हॅल्यू सेम आहे, मग π² आणि g ची व्हॅल्यू काय करा, तर कॅन्सल करून टाका. इथं रिझन देता येईल तुम्हाला, g इज इक्वल टू π², ते तुम्हाला गिव्हन मध्येच दिलेलं आहे. मग आता n1 करायला अंडर रूट मध्ये राहिला फक्त μs डिवायडेड बाय 4r. आता याला सॉल्व्ह करा, तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. एक काम करतो, फायनल आन्सर मी या ठिकाणी लिहितो, तिकडे काय लिहिता येणार. ठीक आहे. मग n1 काय राहणार आहे, n1 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ μs. व्हॅल्यू ऑफ μs किती, तर 0.5 आहे. त्यानंतर डिवायडेड बाय 4. पायची व्हॅल्यू काय, सॉरी r ची व्हॅल्यू काय, स्मॉल r ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर, म्हणजे 2 इंटू 10⁻². 10⁻² न्यूमरेटर गेला तर +2 होऊन जाईल, म्हणजे 0.5 इंटू 10⁻² होणार, आणि डिवायडेड बाय 4 इंटू 2 किती झाला, तर 8 झाला. ओके. किंवा मग अजून एक करता येईल तुम्हाला, अजून डायरेक्ट स्क्वेअर रूट भेटेल तुम्हाला. 4 इंटू 2 तसा ठेवा. 0.5 इंटू 10⁻². 10⁻² म्हणजे 100 इंटू 0.5 किती होणार आहे, 50 होणार आहे. 50, आणि डिवाइड करायला तर 4 इंटू 2. 2 ने याला डिवाइड केलं तर 25 होऊन जाईल. मग अंडर रूट मध्ये करायला तर 25 डिवायडेड बाय 4. 25 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 25 आहे 5, राईट. 25 स्क्वेअर रूट असेल तुमचं 5. आता मला इथं स्पेस नाही, एक काम करतो, इकडेच लिहितो मी, या ठिकाणी लिहितो. 25 आहे स्क्वेअर रूट 5चं, आणि 4 आहे 2चं. मग आन्सर किती येणार आहे, 5 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2.5. तर इथं लिहितो, वाटलं ते इथं दिसेल तुम्हाला. आन्सर येईल तुमचा 2.5. आणि फ्रिक्वेन्सी विचारले, फ्रिक्वेन्सी कशामध्ये असतं, तर रिव्हॉल्युशन पर सेकंड, RPS त्याचं युनिट असेल. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्ही काय करू शकता, तर आन्सर फाइंड करू शकता. इज दॅट क्लिअर. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर, 2.5 RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओके. आता मी स्टार्ट करतोय सेकंड, याच्यातला सेकंड पार्ट या ठिकाणी आपण स्टार्ट करू. आता याच्यात काय सांगितलं, जी तुमची कॉइन आहे त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स होतोय, अवयवी शिफ्ट होतोय, आणि शिफ्ट होता होता तो डायरेक्टली एंडला गेला, रिम पर्यंत गेला. तर त्या केसमध्ये कोणत्या फॅक्टरने चेंज होणार, n2 n1च्या कोणत्या फॅक्टरने चेंज होणार, म्हणजे n2 आपल्याला शोधावं लागेल n1च्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी n1चा फॉर्म्युला तुम्हाला जी व्हॅल्यू आलेली ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर मी अजून गिव्हन पार्ट आहे तो रफ करतो, म्हणजे आपल्याला थोडी स्पेस भेटेल,
आणि ते एक्झाम्पल आपण एका स्टेप मध्येच लिहून टाकू. ठीक आहे. मग आता सेकंड पार्ट बघा. मग तर मी डायग्राम काढतो सेकंड पार्ट साठी. पहिले हा काय आहे तर तुमचा तो ग्रामोफोन आहे, तर डिस्कच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. तर आला तुमचा ग्रामोफोन. ही झाली तुमची ऍक्सिस. याच्या अराउंड ग्रामोफोन काय होतं तो तुमचा रोटेट होतोय. आणि जी कॉइन आहे ती कॉइन काय होणार आहे डायरेक्टली एंड पर्यंत जाणार आहे. अपूर्ण शरीर पाठ दाखवतो म्हणजे हा डिस्क आहे ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. तर डायरेक्टली एंड पर्यंत आला म्हणजे याची जी रेडियस असणार आहे या केसमध्ये ती किती असणार तर कॅपिटल आर असेल. आणि जी कॅपिटल आर आहे, कॅपिटल आर किती असणार तर 8 सेंटीमीटर इतकं कॅपिटल आर असेल. ओके. आणि हा कॉइन जो आहे तो कोणतं मोशन करणार आहे सर्क्युलर मोशन. आणि डिस्क कोणतं मोशन करणार तर रोटेशन. आपल्याला डिस्कचं नाही विचारलंय, आपलं फक्त ते कॉइनचं विचारलंय. बरं की नाही. याच्यावरती पण कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे तर ऍक्ट होणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्याला कोण बॅलन्स करणार आहे तर त्याला बॅलन्स करणार आहे फ्रिक्शनल फोर्स. आणि याचं वेट जाणार आहे डाऊनवर्ड, त्याला बॅलन्स करा नॉर्मल डायरेक्शन. सेंट्रीफ्युगल बाहेर आणि फ्रिक्शनल फोर्स पण बाहेर याच्या अपोजिट साईडला असेल. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स कोण करणार तर फ्रिक्शनल फोर्स. अगेन centrifugal force is balanced by frictional force. माइक चालू करू नका थोडा वेळ. फ्रिक्शनल फोर्स. ओके. सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तुमचा एम आर ओमेगा स्क्वेअर. आता आर कोणता घ्यायचा तर आर घ्यायचा तुम्हाला कॅपिटल आर. आधीच्या सर्कल मध्ये होता, ती कॉइन 2 सेंटीमीटर इतक्या डिस्टन्स होती ती. आता किती डिस्टन्स वरती तर 8 सेंटीमीटर. म्हणून आर कॅपिटल घेतलाय मी, आधी त्याचा स्मॉल घेतलाय. तर तेवढा डिफरन्स तुम्हाला समजून जाईल लगेच. ठीक आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स काय असतो तर तो असतो म्यू एस इंटू एन. एम आर ओमेगाच्या जागी टाकलं मी 2 पाय एन त्याचा स्क्वेअर. पण दुसऱ्या केसमध्ये म्हणजे N2. पहिल्याच्यात N1 होता, आता काय घेतलं तर आपण N2 या ठिकाणी घेतलंय दुसरी फ्रिक्वेन्सी. म्यू एस तसाच आणि एनच्या जागी मी काय टाकलं तर एम जी टाकलं. ती स्टेप आहे, फक्त व्हॅल्यू बदलताय. काही काही टर्म्स बदलतात. आर बदल आणि N2 बदलला. याचा स्क्वेअर करून घ्या. आर तसाच 2 स्क्वेअर इज 4 नंतर पाय स्क्वेअर आणि N2 स्क्वेअर झाला आणि राहिला म्यू एस इंटू जी. मला काय फाईंड करायचं N2. मग हे जे टर्म इकडे मल्टिप्लाय तिकडे काय करा तर डिवाइड. मग N2 स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू जी टोटल डिवाइड बाय आर इंटू 4 पाय स्क्वेअर. जी आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू सेम आहे, कसं तुम्हाला गिवन मध्ये दिलेलंच आहे. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्टली पण कॅन्सल करू शकता. तर ती कॅन्सल झाली. मग राहिलं काय तर N2 स्क्वेअर इज इक्वल टू तर म्यू एस डिवाइड करायला तर 4 कॅपिटल आर राहिला. याचा स्क्वेअर रूट घेऊन टाकू आणि फायनल आन्सर या ठिकाणी कम्प्लीट करून टाकू. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. स्क्वेअर रूट या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर हा फक्त N2 भेटेल आणि याला स्क्वेअर रूट मध्ये टाका. स्क्वेअर रूट मध्ये काय भेटेल तर म्यू एस डिवायडेड बाय 4 आर भेटेल. म्यू एस किती आहे तर म्यू एस आहे 0.5. आर झाला 4. आर ची व्हॅल्यू किती आहे तर तो आहे टोटल कॅपिटल आर, तो 8 सेंटीमीटर म्हणजे 8 इंटू 10⁻². हा -2 वरती गेला तर +2 न्यूमरेटरला. म्हणजे काय भेटेल 0.5 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 4 इंटू 8. तर याला आपण डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊ आणि त्यानुसारच मग डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊ. ठीक आहे. याला मल्टिप्लाय करायची गरज नाही. 0.5 आणि 10⁻² म्हणजे 100. म्हणजे याचा आन्सर येणार किती 50. आणि याला 4 डिवायडेड बाय 8. याला 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4 आणि 2 25 जा 50. 4 2 इंटू 8 किती झाला 16 झाला. हा झाला 25 आणि हा झाला 16. राईट. आता हे फायनल आन्सर या ठिकाणी देतो मी. ठीक आहे. थोडी स्पेस आहे तर फायनल आन्सर या बॉक्स मध्ये लिहून टाकतो मी. तर याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर N2 भेटेल 25 आहे 5 चं स्क्वेअर रूट. बरं का नाही. आणि 16 आहे 4 चं. बरं का नाही. हे झालं तुमचं N2. पण आपल्याला सांगितलं कोणत्या फॅक्टरने तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होणार. म्हणजे पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या कोणत्या फॅक्टरने चेंज होणार म्हणजे आपल्या N1 च्या स्वरूपात लिहायचं. आणि तुम्हाला माहिती आहे N1 काय आहे तर N1 आपल्याला भेटलाय N1 इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 2 राईट ना. 5 डिवायडेड बाय 2 RPS भेटलाय. मग याला असंच कन्वर्ट करू. मग N2 इज इक्वल टू 5 तसाच दिला 4 ला कसं लिहिता येईल 2 इंटू 2. क्लिअर आहे. 5/4 होता त्याला 5 डिवाइड बाय 2 इंटू 1/2. 2 इंटू 2 4 5 इंटू 1. त्याचा आन्सर यांना काही बदल झालेला नाहीये.
पण 5 डिवायडेड बाय 2 काय आहे तर तो आहे N1. मग N2 जर घेतला तर राहिला फक्त 1/2 आणि या ठिकाणी राहिला काय तर N1 आणि ते रिझन द्या N1 इज इक्वल टू काय असतं तर 5 डिवायडेड बाय 2 RPS. आता याला युनिट द्यायची काही गरज नाहीये, आपण रिलेशन ऑप्टिंग केलं तर रिलेशन नुसार तुमचं पहिलं कोणत्या फॅक्टरने चेंज होणार तर पहिल्यापेक्षा तो अर्धा होऊन जाणार. ठीक आहे. जर डायरेक्टली एंडला गेलं तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी होणार म्हणजे रिव्हॉल्युशन कमी होत आहे बरं का नाही. जेवढं ऍक्सिसच्या जवळ तेवढं रिव्हॉल्युशन जास्त असतं आणि जेवढं ऍक्सिस पासून लांब जाणार आहे तेवढं काय ना तर रिव्हॉल्युशन कमी कमी होत जाणार. म्हणून आपण जी पण ऍक्सिस पास केले मोमेंट ऑफ इनर्शियाच्या केसमध्ये ते नेहमी सेंटर पासून पास केलं. कळलं का नाही. एक तर परपेंडिक्युलर नाही तर अलॉंग द प्लेन इन प्लेन असं दोन फाईन केलं आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग सेंटर जवळ जर असेल तर फ्रिक्वेन्सी जास्त राहते आणि सेंटर पासून जसं जसं लांब जाणार आहे तसं तसं ती फ्रिक्वेन्सी कमी होते. मग आपली अर्धीच झाली फ्रिक्वेन्सी दुसऱ्या केसमध्ये. ठीक आहे. तर हे झालं तुमचं रिलेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. आता 14 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक जे रेस करणारी ट्रॅक आहे तर त्याचा काही पार्ट जो आहे इज डिझाईन टू फॉर कर्वेचर ऑफ 72 मीटर. तर जो ट्रॅक आहे तर ट्रॅक स्ट्रेट नाही ठेवला तर तो डिझाईन केला असा कर्व पार्ट मध्ये. ओके. आणि त्याचा रेडियस ऑफ कर्वेचर किती दिलं तर 72 मीटर. रेडियस ऑफ कर्वेचर आपण कशाने रिपेंड करणार आहे तर आर ने रिपेंड करणार आहे. मग आपण गिवन लिहिणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर आर ने, स्मॉल आर घ्या कॅपिटल आर घ्या इथे काही फरक पडणार नाही. तर तो आहे तुमचा 72 मीटर. ओके. 72 मीटर. I14 नंबरचा एक्झाम्पल. पुढे we are not recommending the vehicle to drive faster than 260 km/h. तर त्याने काय सांगितलं या कर पार्ट वरती त्याने सांगितलंय तर 260 km/h याच्यापेक्षा जास्त स्पीडने तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. याच्या जास्त गेला तर मग त्या ठिकाणी मे बी प्रॉब्लेम होते. म्हणजे हा जो दिलेला आहे तुम्हाला ऑप्टिमम स्पीड दिलाय सर्वात बेस्ट दिलेला बरं का नाही. याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही आणि जास्त जर प्रयत्न केला तर 216 म्हणजे खूप झाले बरं ना. एका तासात 216 किलोमीटर जातं म्हणजे खूप जास्त स्पीड झाला तो. म्हणजे हा काय तर सर्वात ऑप्टिमम स्पीड आहे बरं का नाही. मग या ठिकाणी आपण ऑप्टिमम स्पीड घेऊन टाकू. ऑप्टिमम स्पीड किती दिलाय तर 216 km/h. पण आपल्याला जो आन्सर आहे तर आपण स्पीड जो आहे तो कशामध्ये मेजर करतो मीटर पर सेकंद. मग याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करू. मग झाला 216 मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करताना 5 ने मल्टिप्लाय करायचं 80 ने डिवाइड करायचं. दिस किलोमीटर पर आवर गेट कन्वर्ट इनटू मीटर पर सेकंद. आता 18च्या टेबल मध्ये 18 ने याला डिवाइड करा. 18 1 1 किती उरले 21 आणि 18 म्हणजे 3 झाला 36. 18 टू जा 36. 12 झाला आणि इंटू 5 झाला मीटर पर सेकंद. 12 5 जा किती होतं तर 60. 12 पंच 7. 12 5 किती झालं तर 60 झाला. मग 60 मीटर पर सेकंद एवढं काय तर तुमचं ऑप्टिमम स्पीड या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे विथ व्हॉट अँगल शुड द रोड शुड बी टिल्ट. टिल्ट म्हणजे काय कोणत्या अँगलने बँक करायचं आहे. टिल्ट म्हणजे उंच करायचं बरं का नाही. मग थिटा फाईन करायचं म्हणजे अँगल ऑफ बँकिंग या ठिकाणी फाईन करायचं आहे. मग नेक्स्ट थिटा आपल्याला फाईन करायचा आहे. टू फाईन अँगल ऑफ बँकिंग थिटा. अजून काही दिलं असेल तर मध्ये टाकून देऊ आपण. बाय व्हॉट अँगल शुड द रोड शुड बी टिल्ट. अजून एक दिलाय बाय व्हॉट हाईट विल इट आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. तर त्याचं वाईड दिलेलं आहे म्हणजे त्याची त्या ट्रॅकची लेंथ दिलेली आहे. म्हणजे 10 मीटरचा रस्ता असा असतं ना मीटर त्याची रुंदी दिलेली बरं का नाही. आणि हा रस्ता तुम्हाला इकडे इन्क्लाइन करायचा म्हणजे इथलं तर इथपर्यंत डिस्टन्स दिलेलं त्याने किती तर 10 मीटर. तर ते डिस्टन्स आपण या ठिकाणी टाकून देऊ. ठीक आहे. मग डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला. डिस्टन्स सपोज मी डिपेंड केला एल ने आणि हा एल जो दिलेला आहे तो किती दिलाय तर 10 मीटर. आणि फाईन काय करायचं पहिले आपल्याला फाईन करायचं थिटा. आणि हा जो आउटर एज आहे तो किती हाईटने आपण रेस करायचा किती उंचीपर्यंत रेस करायचा तो एक फाईन करायचा म्हणजे आपल्याला एच फाईन करायचा. अशा दोन क्वांटिटी या ठिकाणी फाईन करायचं आहे. तर पहिलं तर सिंपल आहे थिटा फाईन करणं. तर ऑप्टिमम स्पीडचा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता बाय युझिंग फॉर्म्युला ऑफ ऑप्टिमम स्पीड. बाय युझिंग फॉर्म्युला ऑफ अँगल ऑफ बँकिंग. डायरेक्ट अँगल ऑफ बँकिंगचा यूज करू. ठीक आहे. बाय युझिंग फॉर्म्युला ऑफ अँगल ऑफ बँकिंग.
ही पहिल्यासाठी. ठीक आहे, अँगल ऑफ बँकिंगसाठी फॉर्म्युला यूज करायचा. काय अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला? तर तो आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, या ठिकाणी असेल बी ऑप्टिमम स्क्वेअर डिवाइड बाय काय असेल तर आर जी. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून टाकू, मग आपल्याला थिटा भेटून जाईल. मग काय भेटेल तर टॅन इनवर्स व्ही ऑप्टिमम किती येतात 60. 60चा स्क्वेअर करायचा, मग 60 इंटू 60 लिहितो वाटलं सर, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ओके, आरची व्हॅल्यू किती आहे? तर आरची व्हॅल्यू आहे 72 आणि जी ची व्हॅल्यू किती घ्यायचं? तर जी ची व्हॅल्यू या केसमध्ये आपण 10 घेणार आहे. या म्हणजे प्रत्येक केसमध्ये आपण 10च घेणार आहे. इथला 0 आणि 0 काय आला? कॅन्सल. 6च्या टेबलमध्ये 72 आहे, 6 12 जा, बरं का नाही? 6 12 जा की झाला तर 72 आणि 12च्या टेबलमध्ये 60 आहे, 12 5 जा ना, 12 5 7. टॅन इनवर्स काय आला तर तुमचा 5 झाला. क्लिअर आहे? मग अँगल ऑफ बँकिंग झाला तर तुमचा टॅन इनवर्स 5 या ठिकाणी दिलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं? नॅचरल टँजंट काढा आणि नॅचरल टँजंट काढून हा अँगल कुठे आहे, कोणत्या डिग्रीमध्ये आणि कोणत्या मिनिट्स मध्ये आहे ते या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं. एक काम करतो, मी तुम्हाला ते पेज शेअर करतो आणि त्यानंतर आपण ते डिस्कस करू, त्याचा आन्सर किती येणार. ठीक आहे, तर एक फोटो तुमच्यासोबत मी शेअर करतोय लॉगॅरिथमचं टॅन. तर ज्यांना लॉगॅरिथम बघता येतं पण टॅन बघता येत नाही, त्यांच्यासाठी आपण हे डिस्कस करू. टॅन साठी घ्यायचं आपल्याला सेकंड नंबरचं पेज. हा नॅचरल टँजंट आहे. आता मी सेकंड नंबरचं पेज का घेतलं बघा, 0 पॉईंट जर असेल तर पहिल्या पेजवरती येतं आणि 1 पॉईंटच्या पुढचे जेवढे पण नंबर आहे ते कुठे येतात तर सेकंड नंबरच्या पेजवरती येत असतात, म्हणून आपल्याला ते घ्यायचं आहे. तर 5 पॉईंट कुठे दिसेल तिथं आपण स्टॉप होऊ. तर बघा 79 पासून तुमचं 5 पॉईंट स्टार्ट होतं, राईट ना? 70 पासून ते 5 पॉईंट आहे म्हणजे आपल्याला 78 मध्ये घ्यावं लागेल, बरं का नाही? 78 मध्ये तर नंबर जो आहे तुमचा 78 मध्ये मी कन्सिडर करतो, तर मी तुम्हाला त्या ठिकाणी हायलाइट करून दाखवतो 78 मध्ये. तर हे जे नंबर आहे तर 5 पॉईंट इथला बघा, अजून एक तुम्हाला हायलाइट करून देतो. तर या ठिकाणी नंबर आहे तुमचा 5.04 5.0045 आहे, पण तो नंबर 45 आधीचा नंबर घेऊ आपण. आधीचा नंबर जो आहे तो नंबर असेल तुमचा 4 पॉईंट हा, तो नंबर आहे तुमचा 4.9594. तर याला मला काय करायचं आहे? 5 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता 5 मध्ये कन्वर्ट करता येणार नाही, मग एक काम करा, तर इथं मी डिफरन्स दिलेलाच नाही तुम्हाला, मग मी सेकंड नंबरचा जो कॉलम केलेला आहे काढून टाकतो. सेकंड नंबरचा म्हणजेच काय तर 5 पॉईंट जो दिलेला आहे 5.0045, तर लास्टच्या नंबरची काही गरज नाही. मग 78 डिग्री झाला, मग 0 6 चा मल्टिपल आहे, बरं की नाही? 78 डिग्री आन्सर झालं तुमचं. 5.0045 घेतला मी, 78 डिग्री आहे आणि मिनिट किती आहे तर शेवटचा आहे 54. त्याच्या आधी आहे तुमचा 6च्या टेबलमध्ये ना, 6 1 2 3 4 5 6 7 7 6 जाके झाला तर 42 मिनिट. दिसला सर्वांना? 78 डिग्री अँड 42 मिनिट तो नंबर आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तर सर्व बघा, जर तुम्ही टँजंट बघितला ना तर पहिला मिनिट 0 पासून स्टार्ट होतो, नंतर 6, नंतर 12, नंतर 18 म्हणजे 6चा टेबल येतो आणि असं 7 आलं, 7 6 जाकी झालं 42 म्हणजे 78 डिग्री 42 मिनिट हे तुमचं काय झालं तर आन्सर झालं. मग या ठिकाणी लिहून टाका 78 डिग्री 42 मिनिट. आता तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सर्व आन्सर डिग्री मध्ये दिलेल, तर काही गरज नाही, आपण आपल्या पद्धतीने फाईंड करू, मिनिट मध्ये पण आपण फाईंड करू. हे झालं तुमचं पहिल्याचं आन्सर. पण आपल्याला काय विचारलंय? एच फाईंड करायला लावलं, बरं की नाही? हाईट तुम्हाला या ठिकाणी फाईंड करायचं. मग सेकंड साठी मी काय करतो तर डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो. तर आज पहिले सरफेस होता हॉरिझॉन्टल रोड सरफेस होता तुमचा, हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड आहे, बरं की नाही? आणि हा इनर एज आहे आणि हा काय जर आउटर एज आहे. हा जो इनर एज आहे तसा ठेवायचा आणि आउटर एज काय करायचं तुम्हाला? रेज करायचा थ्रू सर्टन अँगल. तो सर्टन अँगल काय तर इतका अँगल आहे 78 डिग्री आणि 42 मिनिट, खूपच जास्त झाला तो. आणि इथून काय करायचं आपल्याला? ही काय झाली तर तुमची हाईट झालं आणि या पिकांचं जे लेंथ आहे ते एल दिलेली आहे आणि ती दिलेली आहे तुम्हाला 10 मीटर इतकं दिलेलं आहे. तुम्हाला एच फाईंड करायचं, ही साईड माहिती आहे आणि थिटा पण माहिती आहे. ही साईड आहे अपोजिट साईड आणि ही झाली तुमची हायपोटेनियस. म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागेल तर आपल्याला यूज करावं लागेल साइन थिटा यूज करावं लागेल, बरं की नाही? सपोज या
बँकिंग अप्रूव्हला मी लेबलिंग देऊन टाकलं ए, बी कन्सिडर केला आणि इथला काय कन्सिडर केला तर सी कन्सिडर केला. मग तो ट्रायंगल यूज करायचा ए बी सी आणि तिथं आपण साइन थिटा यूज करून एच फाईन करू शकतो. ठीक आहे, किती हाईटने आपण त्याला काय केलं तर रेस केलेलं आहे त्यानुसार आपण त्याला फाईन करू शकतो. तर सेकंड जो पार्ट आहे तर आपण ओके, तर हा ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे ए बी सी. मेजर ऑफ अँगल ए बी सी किती असेल तर 90 डिग्री. तर त्याचा यूज करायचा. आता आपल्याला यूज करावा लागेल या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री फंक्शन ॲज अ साइन थिटा, कारण मला एच फाईन करायचा आणि वाटे साइन थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. ओके, किंवा मग पहिले लेटर लिहून टाका. अपोजिट काय आहे तर तो आहे सीबी अँड हायपोटेनियस काय तर एसी. साइन थिटा किती दिलेला आहे तर तो आहे 78 डिग्री अँड 42 मिनिट. सीबी काय आहे तर सीबी आहे एच आणि एसी काय आहे तर एसी आहे तुमचा एल. आणि मला काय फाईन करायचं आहे एच फाईन करायचा. मग एच इज इक्वल टू काय भेटेल तर एल इंटू साइन 78 डिग्री अँड 42 मिनिट. एल दिलेला आहे तुम्हाला, एल किती दिला होता 10 मीटर आणि हा साइन आता बघा साइन 78 डिग्रीच्या 42 मिनिट्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायचंय. तर परत एकदा मी तुम्हाला 9806 टेबलचं 9 ठीक आहे 0 पॉईंट असेल 0.9806 0.9806 नाही असंच ना. हो आता 10 ने याला मल्टिप्लाय करा. 10 ने मल्टिप्लाय केलं तर 9.806 मीटर इतक्या डिस्टन्सने तुम्हाला तो काय करावा लागेल तर रेस करावा लागेल. ठीक आहे, तर इतक्या प्रमाणात तुम्ही हाईट त्याची वाढू शकता. ओके, काही डाऊट आहे कोणाला याच्यात? द रोड इन द क्वेश्चन 14 above is constructed as per the requirement. ओके, तर क्वेश्चन नंबर 14 मधलंच घ्यायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 15 म्हणजे गिवन तेच असेल. आता काय बदलतं त्यानुसार मग आपण त्याच्यात पुट करून देऊ. तेवढी व्हॅल्यू आपण फक्त पुट करू, बाकीचं तेवढंच. मी फक्त गिवन लिहिणार नाही, तो तुमच्या लक्षात असेल. ऍज पर द रिक्वायरमेंट द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर ऑफ ए व्हेकल अँड रोड सर्फेस इज 0.8. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलंय स्टॅटिक फ्रिक्शन. मग याच्यातला गिवन लिहितो, बाकीचं माहिती तुम्हाला ते बाकीचं लिहित नाही. मग तेवढी स्पेस भेटेल आपल्याला, तेवढं यूज करता येईल. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती दिलाय तर 0.8. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला युनिट नसतं. पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला, विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. तर त्या ठिकाणी काही स्पीड लिमिट आहे का, लोअर स्पीड लिमिट. लोअर म्हणजे काय मिनिमम स्पीड लिमिट आहे किंवा नाही, तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. लोअर स्पीड लिमिट आहे किंवा नाही ते बघायचं. बाय हाऊ मच कॅन द अपर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. तर लोअर स्पीड लिमिट आहे किंवा नाही ते चेक करा आणि अपर स्पीड लिमिट किती आहे ते पण तुम्हाला चेक करायचं. ठीक आहे, मग मॅक्झिमम किती स्पीडने जाऊ शकतो आणि मिनिमम किती स्पीडने जाऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी फाईन करायचं आहे. मग फाईन मध्ये आपल्याला 2 टर्म्स घ्यायचं आहे. माईक बंद करायचं आहे, तर पहिलं काय तर लोअर स्पीड लिमिट म्हणजे मिनिमम स्पीड. माईक बंद करा, समजलं का? कोण आहे भक्ती? मिनिमम स्पीड लिमिट आणि नंतर काय करायचं आपल्याला मॅक्झिमम स्पीड लिमिट या ठिकाणी फाईन करायचं. अशा 2 टर्म्स या ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर फाईन करायचं. आता बघा या ठिकाणी म्यू पण दिलेला आहे आणि प्लस थिटा पण आहे आपल्याकडे, राईट ना. तर थिटा जो आलेला आहे तर थिटाचा आन्सर आलं होतं tan इनवर्स 5 आला होता आणि याचा आन्सर फाईन केलं होतं. मग एक काम करा, tan इनवर्स इकडे tan करून घ्या, मग tan थिटाची व्हॅल्यू काय भेटेल डायरेक्ट 5 भेटेल. थोडं लक्ष ठेवा. म्हणजे परत ते डिग्री पुट करण्यापेक्षा tan थिटाचीच व्हॅल्यू किती भेटणार तर 5 भेटेल. ते पण आपण या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे, मग सिंपल होऊन जाईल कॅल्क्युलेशन. तर आपल्याला मॅक्झिमम स्पीड लिमिट आणि मिनिमम पहिले फाईन करू, कारण मिनिमम स्पीड लिमिट आहे किंवा नाही ते विचारलंय तुम्हाला. जर मिनिमम स्पीड लिमिट घेतलं तर याचा जो फॉर्म्युला आहे तर याचा फॉर्म्युला काय असेल, मिनिमम स्पीड लिमिटचा फॉर्म्युला आणि मॅक्झिमम. बँकिंग ऑफ रोड साठी आपण मिनिमम आणि मॅक्झिमम फाईन केलेला आहे. मिनिममचा फॉर्म्युला आहे RG. आर तुम्हाला दिलेलाच आहे, आपण स्मॉल आर घेतला होता बरं ना, RG. आणि ब्रॅकेट मध्ये तुमचं काय असेल तर tan थिटा मायनस म्यू. tan थिटा मायनस म्यू टोटल डिवायडेड बाय 1 प्लस म्यू इंटू tan थिटा. हा फॉर्म्युला. ठीक आहे, तर याला सॉल्व्ह करून टाकू. आर ची व्हॅल्यू किती दिली होती, रेडियस ऑफ कर्वेच्या माझ्या मते 72 दिलेली आहे तुम्हाला, 72. जी ची व्हॅल्यू किती घ्यायची 10 इंटू
टॅन थिटा आपण फाईन केलेला आहे तो आहे 5 मायनस म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.8 त्याला डिवाइड करायचं 1 प्लस म्यूची व्हॅल्यू आहे 0.8 आणि टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 5. ओके तर 72 इंटू 10 किती येणार तर 720. 5 मायनस 0.8 तो भेटेल 4.2 डिवाइडेड बाय याचे आन्सर किती येणार आहे तर येणार आहे तुमचं किंवा पूर्ण ब्रॅकेट टाका 1 प्लस ऍज इट इज 1 प्लस ऍज इट इज लिहिला मी 0.85 किती झाला 40 आता 45 आणि पॉईंट ए म्हणून इथं काय आला तर 4 झाला 4 प्लस 1 किती होणार तर 5 होणार आहे. ठीक आहे अंडर रूट मध्ये किती भेटेल तर 720 भेटेल आणि आज आला 4.2 डिवायडेड बाय 5 ने डिवाइड करून टाका कोणाला 5 ने डिवाइड केलं तरी चालेल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. माईक बंद करा समजतं का तर आयला व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5 ने याला डिवाइड करा 5 1 1 5 1 5 ठीक आहे उरले किती 2 22 5 4 जा किती झाला तर 20 राईट 20 म्हणजे परत 2 उरला 5 4 जा किती झाला तर 20 144 आणि इंटू करायला तर 4.2 हे झालं तुमचं आन्सर. आता माहिती 144 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर ते आहे 12चं आणि रूट मध्ये किती असणार आहे तर रूट मध्ये असेल 4.2 राईट. आता एक काम करा 4.2 च्या 0 मध्ये बघा स्क्वेअर रूट 4.2 च्या 0 मध्ये बघा काढा स्क्वेअर रूट काढा लवकर 2.049 2.40 नाही 2.049 049. आता 12 चा टेबल सर्वांना येतो 12 च्या टेबल ने याला मल्टिप्लाय करा डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता तुम्ही 12 9 जा किती झाले 12 9 जा 108 विथ कॅरी 10 12 4 जा 48 प्लस 10 किती झाला 58 विथ कॅरी 5 म्हणजे हा 5 राहील बरं का नाही आणि 12 2 जा किती झालं 24 कॅरी काहीच नाही ना 24 पॉईंट काय आला तर तुमचा 588. मग याला काय करू आपण तर याला कन्वर्ट करू आपल्या 4 डिजिट पर्यंत. मला असा नंबर ड्रॉप केला आधीचा नंबर 1 ने वाढून घ्या म्हणजे तो काय आला तर 9 आणि काय आलं तर मीटर पर सेकंड मध्ये झालं मिनिमम स्पीड. ठीक आहे मग तिथं मिनिमम स्पीड पॉसिबल आहे तर ती किती येतात 24.59. आता टेक्स्टबुक मध्ये मला वाटतं तुमचा आन्सर 24.6 दिलाय तसं आहे काय अडचण नाही तर त्याने 3 डिजिट पर्यंत दिलेलं आहे. बघू आपण आन्सर काय दिलेलं आहे त्याने त्यांनी किलोमीटर पर आवर मध्ये दिलेला आहे तर आज आला तुमचा मीटर पर सेकंड तर याला कन्वर्ट करू आपण किलोमीटर पर आवर तर आपला आन्सर भेटतं किंवा नाही. तर याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट केलं अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक टेक्स्टबुक नुसारच आपण हे कन्वर्ट करतोय नाहीतर आन्सर आपलं फायनल आहे मीटर पर सेकंड मध्ये. त्यांनी काय सांगितलं नाही किलोमीटर पर काढा म्हणून पण इथं आता तुम्हाला आन्सर कसं दिलंय तर मी त्यामध्ये कन्वर्ट करून देतो. तर मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर करायचंय तुम्हाला 18 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 5 ने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल तर येईल तुमचं किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे आता तुम्ही लॉगने सॉल्व्ह करू शकतात नाही तर मग डायरेक्ट करा. एक काम करू आपण लॉगने सॉल्व्ह करू एकाने कोणतरी सांगा याची काय शिक येणार आहे 1 24 च्या 9 मध्ये बघा एकाने कोणतं सांगा सार्थक सांग 3962 3962 ओके 18 च्या 0 मध्ये 2553 ऍडिशन करा हे झालं 5 6 11 विथ कॅरी 10 15 विथ कॅरी 1 5 प्लस 1 6 आणि हा झाला 2 यातून सबट्रॅक्ट करा 50 च्या 0 मध्ये बघा 50 च्या 0 मध्ये 6990 किती 6990 subtraction 5 minus 0 is 5 11 minus 9 is 2 14 minus 9 is 5 right इकडे कॅरी गेला म्हणजे 15 मायनस म्हणजे हा झाला किती तर 9 आणि हा झाला 1 याचं काय करायचं आपल्याला अँटीलॉग घ्यायचं अँटीलॉग ऑफ दिस नंबर हा नंबर आहे 1.9525 बघा 95 च्या 2 मध्ये मीन डिफरन्स 5 मध्ये बघा अँटीलॉग
0.95 च्या 2 मध्ये मीन डिफरन्स 5 बघा, अँटीलॉग 8964. 8964. कॅस्टिक 1 आहे म्हणजे तुम्हाला पॉईंट द्यायचा आफ्टर 2 डिजिट आणि आकाशामध्ये येईल तर किलोमीटर पर आवर मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, किलोमीटर पर आवर हे तुमचं आन्सर झालं. तर टेक्स्ट बुक मध्ये काय आन्सर दिलेलं आहे तुम्हाला? काय ते 88 किलोमीटर पर आवर. काय ते लॉग मध्ये चुकलं असेल तुमचं आन्सर. सर तिथं बरोबर का? 2459. हा लॉग मध्ये काय चुकलंय बघा. आन्सर बघ चुकीचं नाही, ते टेक्स्ट बुक मधलं राईट आहे. तिथे 24. 24 च्या 5 मध्ये मीन डिफरन्स 9 बघा, त्याची कॅस्टिक 1. 24 च्या 5 मध्ये मीन डिफरन्स 9. 4008. 4008 ऍडिशन 8 + 3 11 आजाला 6 5 आणि आजाला पूर्ण 6 2 पॉईंट. आता त्याच्यातून हा मायनस करायचा 5, त्याची कॅस्टिक 0, तर तो आहे 6990. आजाला 1 6 मायनस म्हणजे 16 म्हणजे आजाला 7, इकडे कॅरी गेला म्हणजे 14 40 मायनस आजाला 5, इकडे म्हणजे 15 आजाला 9 आणि 1, तर 1.9571. अजून मोठा नंबर आला तर 95 च्या 7 मध्ये मीन डिफरन्स 1. 9059. 9059. 3908. 3908 हे बरोबर आहे. 18 च्या 0 मध्ये राईट आहे ना? ओके. 8 + 3 11 5 + 1 6 9 + 5 किती झाला तर 14 विथ कॅरी 1 आज आला 6 आणि 8 2 आणि त्यातून 5 चा लॉग म्हणजे 0.6990. हे पण राईट आहे ना? 6990 राईट आहे ना? हो सर. हे झालं 1, हे झालं 16 म्हणजे आज आला 7, इथं झाला 13 म्हणजे हा किती झाला तर 4, आज आला 15 म्हणजे 9 आणि आज आला 1. मग 94 च्या 71 मध्ये 94 च्या 71 मध्ये बघा काय 8853. 8853 1 पॉईंट आहे म्हणजे आपल्याला पॉईंट द्यावं लागेल आफ्टर 2 डिजिट. ओके, मग 8853 हे तुमचं किलोमीटर पर आवर. त्याने 2 डिजिट पर्यंत दिलंय, आपलं 4 डिजिट पर्यंत आन्सर येणार. ठीक आहे, तर आज आला तुमचा मिनिमम स्पीड. आता त्याने काय सांगितलं तुम्हाला मॅक्झिमम स्पीड पण फाईंड करायचा. आता लक्ष द्यायचं इथं, तर एक ट्रिक सांगून देतो तुम्हाला. तर मॅक्झिमम स्पीड येणार किंवा नाही येणार. आता मॅक्झिमम स्पीड जर घेतला तर मॅक्झिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे √ऑफ काय तर RG आणि इथं काय येणार आहे तुमचं म्यू प्लस टॅन थिटा. राईट ना? इथं टॅन थिटा आहे आणि इथं डिवाइड काय तर 1 - म्यू इंटू टॅन थिटा. राईट, बरं का नाही? आता म्यूची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. म्यूची व्हॅल्यू काय आहे 0.8. इथं पुट केला 0.8 एवढंच सांगतो मी. आणि टॅन थिटा किती येतात तो 5 आहे. 1 - 5 इंटू म्यू किती झाला आता 0.8. 1 - 4 1 - 4 शक्य आहे का? 1 - 4 नाही. शक्य नाहीये, बरं का नाही? म्हणजे सबट्रॅक्शन कशामध्ये येणार आहे तर निगेटिव्ह, आणि निगेटिव्हचा स्क्वेअर रूट काढता येणार नाही आपल्याला, बरं का नाही? म्हणजे तो तुमचा कोणता नंबर होणार आहे तर तो कॉम्प्लेक्स नंबर होणार, बरं का नाही? आणि आपले जे नंबर असतात ते कॉम्प्लेक्स नंबर नसतात. क्लिअर आहे? मग आता समजून घ्यायचं, थिटा जर तुम्ही 45 घेतला, टॅन 45 किती असतो तर 1 असतो, आणि जर तुम्ही 1 टाकता तर ही व्हॅल्यू काय होते तर ही व्हॅल्यू जी येणार ती निगेटिव्ह येणार, मॅक्झिमम मध्ये निगेटिव्ह येणार. मग जर तुमचं थिटा 45 पेक्षा जास्त असेल किंवा कमीत कमी 45 जरी असेल तर त्या केसमध्ये मॅक्झिमम स्पीड पॉसिबल नसते. क्लिअर आहे? जर तुम्ही खूप मोठा अँगल घेतला तर तुम्हाला मिनिमम स्पीडने जावं लागेल. म्हणजे असं डायरेक्ट डोंगर चढायचा आणि तुम्हाला 50च्या स्पीडने मी वरती जाईल असं सरळ डोंगर असं तिरपाय थोडं, बरं ना? खूप जास्त अँगल येतं, 40-45 पेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला एकदम मॅक्झिमम स्पीडने जाईल तर तसं शक्य होणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल तर एका मिनिमम स्पीडने तिथं पॉसिबल असेल. जर मग एवढं ट्रिक लक्षात ठेवायचं, 45 किंवा 45 पेक्षा जास्त असेल तर तिथं मॅक्झिमम स्पीड पॉसिबल नसतं. 45 पेक्षा कमी असेल तर दोन्ही पॉसिबल असेल, मॅक्झिमम पण पॉसिबल असेल आणि मिनिमम पण पॉसिबल असेल. मग डायरेक्टली मी या ठिकाणी काय करतो तर स्टेटमेंट लिहितो, ऍज थिटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री. थिटा कसा आहे तर 45 डिग्री पेक्षा मोठा आहे, म्हणजे आपलं 75 डिग्री आणि काहीतरी आलं होतं, बरं का नाही? 42 मिनिट 75 असंच काहीतरी आलं होतं. मग थिटा कसा येतं, थिटा इज ग्रेटर दॅन 45 डिग्री, therefore there is
नो मॅक्झिमम स्पीड ऑफ दॅट व्हेकल. ओके, तर त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं मॅक्झिमम स्पीड नसेल. ठीक आहे, तर या प्रकारे आपण या ठिकाणी कंप्लीट केलं. मॅक्झिमम फाईन केलं आणि प्लस काय केलं तर आपण मिनिमम स्पीडही फाईन केलेलं आहे.